तर थँक्यू सो मच प्रवीण सर, थँक्यू सो मच मनोहर पाटील सर. सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. सी गटातला हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि त्याला फाईट करत असताना प्रिन्स 11 धाकटा कांदा या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. जिथे सर्वप्रथम टॉस जिंकलाय. खरं तर धाकटा कांदा टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाल्या. कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. चला शिवके टीमचा कल्पेश पाटील आपण यावा. आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. पबजी ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपण या ना तो कॅश प्राइज कलेक्ट करा. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज राहुल काट्यानं साहिल दरे ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. बॉलिंग ट्राय वरती गोलंदाज सौरभ भगत हा पहिला मुख्य गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी चांगला सामना हा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. सौरभ भगत हा पहिला गोलंदाज. पहिला बॉल पटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज सौरभ भगतनं. पहिला पिवळ षटक फेकत असताना हा पहिला मुख्य ट्रम्प कार्ड. खरं तर धाकटा कांदा टीमचा गोलंदाज पाहता. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती राहुल काटे हा फलंदाज. तुम्ही इन ऍक्शन मध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल दरे ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तब्बल 89 धावा झाल्या. त्याच्यानंतर मागील आपण 3 सामने पाहिले. तर अगदी गोलंदाजासाठी पोषक खेळपट्टी राहिली आहे. हा पटका चांगला आहे. अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्रशी वेगाने आल्यात. उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल धाबेला प्राधान्य. एकच्या मदतीनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज राहुल काटेनं. सलामीची जोडी आणि चांगला स्टार्ट देण्यासाठी सध्या स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस टीमसाठी फलंदाज साहिल दरे आणि राहुल काटे. तर कल्पेश पाटीलसाठी कॅश प्राइज 500 रुपयाचा पबजी ग्रुप आणि कॅश प्राइज आपण देऊया. खरं तर या स्पर्धेचे दमदार आयोजक करते रोहित शेठ पाटील यांच्या पवित्र शुभास्ते आपण हा कॅश प्राइज देतोय. तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळतं. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना नितलस टीमची. समोर राहुल अगदी चेंडूचं लाईन मिनिट पाहून हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्सवर तरफ 4 चौकार. चौकार आल्या फलंदाज राहुल काटेच्या बॅटमधून. 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या पहिली संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली फलंदाजी करायची आणि त्याच ईर्ष्यानं फलंदाजी करत असताना सध्या राहुल काट्या इन ऍक्शन मध्ये टीमचा संघनायक सरसेनापती आणि टीमची जबाबदारी खांद्यावरती घेत असताना सध्या राहुल काटे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. सौरभ भगत हा पहिला गोलंदाज. प्रिन्स 11 धाकटा कांदा टीमचा मुख्य गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. मागील 4 बॉल मध्ये पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू बाकी असतील. समोर पुन्हा एकदा फलंदाज राहुल काटे. ड्राईव्ह केला ऑनसाईडला. पटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने येथील उचलते फेकते थोडंसं पम्बलिंग झालं आणि त्याचा फायदा सध्या आणि तर संघाला जिथे धावा आल्या त्या बॉलवरती. तर 2-2च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकला.
अलवारपणे प्रवास करीत असताना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 8 या आकड्यावरती। शेवटचा अंतिम बॉल असेल मेंडेटरी पॉवर सर्कलचा पहिला षटक। चांगली गोलंदाजी सौरभ भगतची या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय। एक चौका जरूर आला, त्याच्यानंतर देखील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना सौरभ भगत प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती, एक्स्ट्रेक्शन पम्बलिंग झाला, बॅकअप आलं आणि शेवटचा अंतिम बॉल निर्धाव पाहायला मिळतं। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितल संघ जाऊन पोहोचल्या बिनबाद 8 या आकड्यावरती। पहिल्या ओव्हरमध्ये शांत सुरुवात सध्या बॅटिंग करत असताना नितलस टीमची पाहिली, जिथे धावा खर्च केला गोलंदाज सौरभ भगतनं टोटल 8। षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्राय करते गोलंदाज झालाय अजय नाईक, हा गोलंदाज बॉलिंग ट्राय वरती आलाय। सलामीची जोडी खेळपट्टीवरती साहिल दरे, एक विस्फोटक अंदाजनं प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी चांगला खेळ आपण साहिल दरेचा पाहिला आणि तेवढेच चांगली फलंदाजी सातत्यानं टीमसाठी संकटमोचक म्हणून उभा राहिल्या फलंदाज राहुल काटे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती थोडा पास केला। विनंती करेन धाकटकांदा संघ टाइम अलर्ट आहे, त्याच्यामुळे वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल। सेकंड ओव्हर पहिलाच बॉल आडव्या बॅट फटका एक्झिक्यूट केलाय, अगदी थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगाने चाललाय, बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार। संघ पुढे सरकला, धाव पुस्तकामध्ये टोटल धावा पाहिला तर संघ 12 या आकड्यावरती। सेकंड बॉल अजय नाईक, थोडासा ओरपीचा बॉल होता, अगदी वाईट यॉर्कर हा बॉल डिलिव्हर केला आणि हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं। पण चांगली गोलंदाजी जरूर पहिल्याच बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये गोलंदाज अजय नाईकचा राहिला। समोर पुन्हा एकदा फलंदाज साहिल दरे, हा फलंदाज पाहता वैयक्तिक साहिलचे केले पाहिले तर 5 धाब्यांचे योगदान दिला आणि तोच खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय। तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार अजय नाईक, आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा प्रयत्न जरूर होता। बॅक टू द बॉलर, जोपर्यंत उचलती फेकतील तोपर्यंत या बॉलवरती लेग पाईस मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल। 1च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या, टोटल 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला। सिंगल डबलला प्राधान्य मोठ्या पडक्यांची प्रतीक्षा करता प्रहार करावा लागेल, कारण की सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि त्या जोडीला आता शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या अजय नाईक करतोय। समोर टीमचा संघ नायक फलंदाज राहुल काटे, हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंडवरती आलाय। प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू चालला अगदी बॉर्डर लाईनच्या बाहेर, 6 धाब्यांसाठी षटकार। षटकार आला 6च्या मदतीनं संघ पुढे सरकला, टोटल धाव पुस्तकामध्ये धाबा पाहिला, संघ 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ, पहिल्याच ओव्हरमध्ये 8 खर्च केला गोलंदाज सौरभ भगतानं। त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला तर 1 चौकार 1 षटकार आलाय। पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, गोलंदाजी भरपूर चांगली आणि
हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. या षटकामध्ये पाहिलं तर अजय नाईकनं खर्च केला 10. टोटल 19 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल समोर राहुल काटे. हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. सलामीची जोडी खेळपट्टीवरती अद्याप एक विकेट गमवलं नाहीये. हे शुभसंकेत बॅटिंग करत असताना नक्कीच नितलस टीमसाठी आडव्या बॅटचा वापरानं तेवढाच चांगला फटका अगदी स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच केलाय. षटकार तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस धाव पुस्तकावरती धावा पाहिल्या. संघ जाऊन पोहोचल्या 25 या आकड्यावरती. मागच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 17 धावा खर्च केल्या गोलंदाज अजय नाईकनं. पहिल्या P1 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. खरं तर सौरभ भगतनं अवघ्या पाहिला तर 8 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. टोटल 25 धावा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ भगत आलाय. सलामीची जोडीनं त्या जोडीला शांत ठेवण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हरमध्ये केला. सौरभ भगत आता सेकंड स्पेलमध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल थोडा पास केला विनंती करतो. धाकटाकांचा संघ आपण जास्त वेळ खर्च करता याच्याकडे लक्ष द्या. संघनायक समोर साहिल दरे. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल गोलंदाज तयार सौरभ भगत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तेवढ्या चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय सध्या मॅच मध्ये गोलंदाज सौरभ भगत. पहिला स्पेल देखील दमदार राहिलं आणि त्याच्यानंतर तिसरं षटक फेकण्यासाठी सेकंड स्पेलचा वापर केला आणि तेवढीच चांगली सुरुवात. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. समोर साहिल दरे. पुढचा बॉल अक्रॉस केल्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा करत असताना सध्या सौरभ भगत हा गोलंदाज आणि अजून एक हा निर्धाव चेंडू फेकला. धावगतीला स्थगिती लावण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज सौरभ भगत राहिले जिथे मागे सलग 2 बॉल निर्धाव केल्या फलंदाज साहिल दरे. चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुमची रणनीती देखील खूप महत्वाची असेल. आडव्या बाटे खेळलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. अप्रतिम खेळ फलंदाज बाद. हा धक्का पहिला बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभिप्रतिष्ठा संग्राम 11 नितलस टीमला फलंदाज साहिल दरे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का मैदानातून पहिली विकेट मैदानातून बाहेर झाले फलंदाज साहिल दरे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो मात्र प्रतीक सांगडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दाबेसाठी संघर्ष करावा लागतो संग्राम 11 नितलस टीमला. राहुल काटे सध्या खेळपट्टीवरती. वैयक्तिक राहुल काटेची किल्ली पाहिली 19 धाब्यांचे योगदान दिल्यानं संघ टोटल 25 या आकड्यावरती. मागील सलग 3 बॉल निर्धाव कमालीची गोलंदाजी सौरभ भगत. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी. सलगचा हा 4था बॉल निर्धाव फेकलाय जिथे पूर्णपणे शांत बॅटिंग करत असताना नितलस टीमला पहिल्या 2 षटकामध्ये 25 झाल्या. त्याच्यानंतर सौरभ भगत सेकंड स्पेल मध्ये अगदी दमदार भरीव कामगिरी करत असताना नक्कीच आपल्या टीमसाठी 4 बॉल सलग निर्धाव. जिथे समोर फलंदाज पाहिलं तर प्रतीक सांगडे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये धावगतीला पूर्णपणे डिस्ब्रेक लावलाय तो मात्र प्रिन्स 11 धाकटाकांदा टीमनं. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी.
गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. सलग 5वा बॉल निर्धाव फेकला, जिथे पूर्णपणे फलंदाजांना शांत ठेवलाय गोलंदाज सौरभ भगतनं. 5 बॉल सलग निर्धाव या स्पर्धेमध्ये मेडल षटक फेकण्याचा विक्रम करेल का गोलंदाज सौरभ भगत? शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सौरभ भगत समोर प्रतीक सांगडे. अंतिम बॉल वरती प्रहार केल्या प्रतीकनं. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. अंतिम बॉल वरती आलाय षटकार. अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचले टोटल 31 या आकड्यावरती. पण स्वभाव लय त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग. पण स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करीतो आपला वादा. कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा. युवा नेता रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा. कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा. क्या बात आहे. अगदी चांगलं संगीत. या स्पर्धेचे दमदार आयोजक करते 12-12 किंग रोशन शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतं. भरपूर चांगली स्पर्धा आणि तेवढीच चांगली मॅच आपण एन्जॉय करतो, जिथे एका साईडला प्रिन्स 11 धाकटा खानदान त्याला फाईट करतोय. स्वर्गीय अबी 11 खरं तर संग्राम 11 नेतलस या 2 संघांदरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. मागील 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नेतलस संघाने धावा जमा केल्या 31, जिथे 1 विकेट गमावलं. साहिल दरे मैदानातून बाहेर झाला. आज सध्या खेळपट्टीवरती फलंदाज कॅप्टन राहुल काटे आणि त्याला साथ देत असताना प्रतीक सांगडे जोडी खेळपट्टीवरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला सुनील नाईक. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. सुनील नाईक गोलंदाज, समोर फलंदाज राहुल काटे. संघाचा संघ नायक आहे. आता चांगलं खेळ करावा लागेल, कारण की एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर राहुलवरती भरपूर काही जबाबदाऱ्या असतील टीमच्या न, त्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावरती घ्याव्या लागतील. लढावा लागेल सध्या मैदानावरती. सातत्यानं लढावा आपण संग्राम 11 नेतृत्व टीमचा सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहिला. पुलटास बॉल दिशा दिली. बाकवास कबले टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत उग्या सिंगल दाबेला प्राधान्य, एकेरी दाबेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरकल्या. संघाची टोटल धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचलाय 32-32 या आकड्यावरती. समोर पुन्हा एकदा प्रतीक सांगडे. ज्या फलंदाजच्या बॅटमधून आपण शेवटच्या बॉलमध्ये षटकार पाहिलं आणि तोच प्रतीक सध्या इन ऍक्शन मध्ये प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभिनय. एक चांगलं टार्गेट सेट करायचे तर तुम्हाला इथूनच अगदी हवाई सफर, हवाई हल्ले हे करावे लागतील. या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना सुनील नाईक हा 3रा ट्रम्प का 4थं षटक फेकण्यासाठी ज्याचा वापर प्रिन्स 11 धाकटा कांदा टीमनं केला. सौरभ भगतच्या अगदी 2 स्पेल दमदार राहिल्या, जिथे पूर्णपणे शांत ठेवल्या बॅटिंग करत असताना नेतलस टीमला. त्याच्यानंतर आता गोलंदाज सुनील नाईक हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. वेगवान बॉल, भन्नाट वेग, तेवढीच चांगली लेंथ, तेवढीच चांगली लाईन आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतो. वेगवान बॉल इथे सध्या डिलिव्हर करत असताना गोलंदाज सुनील नाईक. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये सुनील नाईकची पाहतोय. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ डबल तिरी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. नेतल संघ संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल नेतलस टीमला. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. बॅटच्या टॉपेजला हा बॉल लागल्यानं सध्या मागच्या दिशेनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आणि इथे मात्र घडलं काय तर धावा इथे 3 कंप्लीट केल्यात. जिथे सिंगल धाव होती तिथे धावा आल्या 3. 3च्या मदतीनं संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तर 36वा धाव पुस्तकावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाज सुनील नाईक. चांगली गोलंदाजी करत असताना ज्या रीतीनं सौरभ भगतने गोलंदाजी केली, आता तशीच गोलंदाजी सध्या सुनील नाईकची या मॅच मध्ये पाहायला मिळतं. ऑफ साईडला केला क्षेत्ररक्षक आहेत, उचलती फेकती दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न,
चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धावपुस्तकावरती टोटल धावा पहिला संघ 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज सुनील नाईक पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज पाहिलं तर प्रतीक सांगडे. प्रहार करावा लागेल त्याच ईर्षेनं फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल लॉक केलाय. अंतिम बॉल वरती ठोकलाय षटकार. सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. नेक्स्ट मॅच तिरंगा 11 धुंद्रे संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आराध्या स्पोर्ट्स पाटणवली संघाचे संघनायक. आपण टॉस करण्यासाठी यावं. दोस्ती दुनियातील 2 राजा माणसं आपण या ठिकाणी पाहतो. एकीकडे रोशन शेठ पाटील, धनंजय शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि त्याच्यानंतर पियुष अँड प्रियश केबल नेटवर्कचे ओनर आमचे MSCB इलेक्ट्रिकल. कुठली अडचण असू द्या आमचे संतोष शेठ मस्कर साहेब आणि त्यांच्या समेत दीपू माली माथेरान के आणबान शान गुरुनाथ शेठ ठाकूर. आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोकणी गावचा रोशन दादा. पुरा करीतो तर 4 षटकांचे खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस पाहिलं तर संघ 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मागील 4 षटकामध्ये 11च्या सरासरीनं धावा जमा केल्यात स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नेतृत्व टीमनं. शेवटच्या ओव्हरमध्ये आता प्रहार करावा लागेल. समोर संघाचा संघनायक सरसेनापती फलंदाज राहुल काटे. पहिला बॉल वेगानं बॅट जरूर फिरवली होती मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी विजय नाईकची आणि पहिलाच बॉल त्यानं निर्धाव फेकला. पूर्णपणे शांत ठेवलं असं वाटतं की फलंदाजच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. राहुल काटेला वारंवार शांत ठेवलं इथे गोलंदाजी करत असताना प्रिन्स 11 दाखठाकांदा टीमनं. पहिला बॉल निर्धाव आला. सेकंड बॉल फिल्डिंगची रचना चेंज करण्याचा प्रयत्न सातत्याने या मॅच मध्ये दाखठाकांदा टीमचा राहिला आणि तेवढीच चांगली. तर तिरंगा 11 धुंद्रे संघाचे कर्णधार अमर या ठिकाणी आले. त्यांचं सहर्ष स्वागत. निरींद्र विभाग कमिटीवरती पदावरती आपण पाहू शकाल. अमर यावं आपलं सहर्ष स्वागत. तर पहिला बॉल निर्धाव आला. थोडा फास्ट केला अतिरिक्त जास्त टाइम खर्च करता कांदा संघ. सेकंड बॉल आहे गोलंदाज विजय नाईक पुन्हा एकदा तयार. समोर राहुल काटे. 12 बॉल मध्ये 23 धाब्यांची केली सध्या साकारली. राहुल काटेनं मात्र त्याला पूर्णपणे शांत ठेवलाय. इतकी कमालीची गोलंदाजी. शेवटचे षटक कसे फेकावं ना याचं ज्वलंत उदाहरण देत असणारे गोलंदाज विजय नाईक चाचा. मागील 2 बॉल वरती आपण अगदी दोन्ही बॉल निर्धाव फेकल्यात गोलंदाज विजय नाईकनं. चांगली गोलंदाजी करत असताना आपली गुणवत्ता सिद्ध करतो मैदानावरती. समोर राहुल काटे. चेंडूचं लाईन मिनिट पाहून खेळ करावा लागेल. इथे श्रेष्ठ फंबलिंग झाल्या. या बॉलवरती धावाली सिंगल 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ जाऊन पोहोचला तो मात्र 45 या आकड्यावरती. 5 शेवटच्या षटकामध्ये अगदी मोठ्या पडक्यापासून वंचित ठेवलं. इतकी ताकदवर गोलंदाजी करत असताना विजय नाईक हा गोलंदाज. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज पाहिलं तर प्रतीक सांगडे
त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेत आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती प्रहार केलाय. हा तिसरा आलाय की नाही? यस, तिसरा षटकार. हा तिसरा षटकार येतो फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून. पन्नास धावा कंप्लीट करत असताना 51 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचलाय स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस. पुढचा बॉल गोलंदाज विजय नाईक. हलक्या हातानं कट केल्या थर्ड मॅनच्या दिशेनं फटका. चेंडू चाललाय षटकार नंतर येतोय दमदार चौकार. चौकार आलाय 4च्या मदतीनं संघ 55 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम बॉलनं चांगली फलंदाजी करत असताना सध्या फलंदाज प्रतीक सांगडे. शेवटचा बॉल लो फुल टॉस होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट केल्यात. अशा रीतीनं पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस टीमनं धाबा जमा केला 57 आणि सेकंड सत्रामध्ये 58 धाब्यांचा लक्ष्य प्रवास प्रिन्स 11 धाकटा कांदा टीम समोर. तर आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. तिरंगा 11 धुंद्रे संघाचे संघनायक या ठिकाणी अमर उपस्थित झालेत. तर अमर कन्स्ट्रक्शनचे प्रिन्स फार्म हाऊसचे सर्व अमरबाई यांचा इथे आपण सन्मान करूया. मी पियुष केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय संतोष भाई यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावा. तर आपण इथे सन्मान करूया अमर प्रिन्स फार्म हाऊसचे सर्व आणि नेरुदुंद्रे विभाग कमिटी मेंबर्स. रोज आपण पाहतो ग्रुपवरती भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण चांगली चालना त्यांच्या माध्यमातून आणि दिली गेली. त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. मायची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन अमर यांचा सन्मान डीजे. तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा. रोशन पाटील कोकरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोकरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. क्या जबरदस्त नृत्य आपण या ठिकाणी पाहिलं आमचे प्रेक्षक. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. तर चला लगेचच सलामी जोडी आपण मैदानावरती पाहत आहे. टीम स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलास तर विनंती असेल
की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. पहिल्या फेरीतीला दुसरा सामना, याच्यानंतर तिरंगा 11 धुंद्रे विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स 11 पाटणोली, या दोन संघांमध्ये तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. तर सुदाम नाईक आणि जितेंद्र घरत और शुभम नाइक, दो आरंभिक बल्लेबाज. अब तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर आपका स्वागत करता हूं. जहां तक सवाल है 30 गेंदों में 58 रनों का लक्ष्य, यानी कि 58 अगर बात करेंगे ना तो ये 50 का टारगेट 5 ओवर में काफी सेफ माना जाता है इस मैदान के ऊपर. लेकिन देखेंगे विचुम्बे टीम ने पिछले मैच में बहुत सारी गलतियां की. इस मैच में वो गलतियां अगर गेंदबाज करते हैं तो फिर कठिन परिस्थिति निर्माण होंगी उनके टीम के लिए. मंच के ऊपर हमारे कमेटी मेंबर्स आप देख सकते हैं, रोहित पाटिल, जो काफी बड़ी मेहनत उनके ओर से, रात भर आप देख सकते हैं पूरी तरीके से पिच की आंकनी, साथ ही साथ पिच का ये पूरा मुआवना मैदान का और सभी जिम्मेदारियां उनके कंधों पर रहती है. नितिन पाटिल होंगे उनके समेत, पूरी तरीके से गावधीव 11 कोपरूली, ये पूरी सेना काफी बड़ी मेहनत लेती हुई, और रोशन शेठ 12-12 पा किंग रोशन शेठ पाटिल हमारे, जिनके नेतृत्व में ये टूर्नामेंट का शानदार आयोजन. ये दीपू माली यानी कि गुरुनाथ ठाकुर के सुपुत्र, सेम ये तो उनके भी सबसे बदतर निकले, ये भी उनके ही चेले, और चेहरा तो सेम मिलता जुलता है. इनकी भी शादी हुई है ना, क्या बात है. चले बॉलर तैयार, पहली गेंद लेकर अतुल काटे की पहली गेंद, लंबे कद के गेंदबाज है, लेकिन सामने यही सुदाम है जिस सुदाम ने गोरसई टीम को तहस नहस कर दिया था. आप यहां पर देखेंगे वो आप खेल रहे स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम के खिलाफ, लक्ष्य 58 का, और पहली गेंद बिल्कुल यहां पर डॉट फेंकते हुए गेंदबाज साहिल दरे, अतुल काटे माफ कीजिएगा, लंबे कद के तेज गेंदबाज है दोस्तों. शुरुआत काफी बेहतरीन नजर आती हुई. फुल टॉस मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे, जाल बिछाया था इस खिलाड़ी के लिए, और आखिरकार सुदाम को लौटना पड़ेगा. पहली गेंद के ऊपर पहला झटका. टीम के पैकर प्रिंस 11 दक्टाकांदा टीम के पैकर सुजीत भाई आपका भी स्वागत करेंगे. क्या बढ़िया यहां पर कैच लपका मिड ऑफ की तरफ. चलिए नेक्स्ट बैट्समैन तुरंत तैयार रहिए, अगर समय ज्यादा लेते तो फिर नियम के तहत आपको पनिशमेंट जरूर की जाएगी. तो नेक्स्ट बैट्समैन तैयार रहना है. कोई भी बल्लेबाज यदि आउट होता है जल्दी तो नेक्स्ट बैट्समैन तुरंत तैयार रहना चाहिए. तो नए बल्लेबाज साहिल पाटिल बल्लेबाजी के लिए आते हुए, दो दिग्गज टीमें 2025 और 26 के सीजन की सबसे मैन इन फॉर्म रहने वाली ये दो टीमें आप देख सकते हैं. शुरुआत जबरदस्त हमें देखने को मिली. जहां तक सवाल था बल्लेबाजी का, स्वर्गीय अबीर प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास की शुरुआत खराब हुई थी, लेकिन उसके बाद कप्तान राहुल राज तक डटे रहे, और प्रतीक सांगड़े ने उनका काफी दमदार साथ दिया, जिनके बल्ले से 2-3 छक्के देखने को मिले, और तब जाकर यह सेट टारगेट यहां पर खड़ा कर दिया है. पहली 2 गेंदें कोई रन नहीं है, इंपॉर्टेंट विकेट लेने में कामयाब. ये शॉट अच्छा है, मिड ऑफ को बीट करती हुई लॉन्ग ऑन के बीच में से गेंद सीमा रेखा पार आते ही दमदार शुरुआत साहिल के बल्ले से 4 रन. बिल्कुल यहां पर शानदार चौका देखने को मिला, और इसी 4 रनों की मदद से हालांकि रन संख्या का खाता खुला है प्रिंस 11 दक्टाकांदा टीम का. 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर, प्रति ओवर कम से कम यहां पर 12 रन बनाने पड़ेंगे. तेज तर्रार बॉल, फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज अतुल काटे की ओर से सीधा तेज गेंद विकेट कीपर के हाथों में निकलती हुई रफ्तार से गिरफ्तार किया है वहां पर बल्लेबाज को. डॉट बॉल की समाप्ति. पावर प्ले का पहला ओवर जो है वो इतना आसान भी नहीं होता किसी भी गेंदबाज को फेंकने का. ये जबरदस्त लाइन और लेंथ के साथ अभी तक अतुल काटे अपने टीम के लिए योगदान देते हुए. लक्ष्य है 57 रनों का, 58 रनों का, 54 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है. आज ही चैंपियन का खिताब जोबेली की टूर्नामेंट में नितलास टीम ने जीता. हवा में गेंद जरूर है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की तरफ जाकर गेंद को उठाए, दूसरे की कोशिश, बढ़िया फील्डिंग, 2 रन पूरे. गुड रनिंग बिटवीन द विकेट भी हमें देखने को मिली. 2 रन पूरे और 2 रनों की मदद से रन बने स्कोर कार्ड के ऊपर 6 रन. इक्का दुक्का के साथ यहां पर
मन संतुष्ट नहीं होगा। प्रति ओवर 12 बनाने पड़ेंगे और खास करके पावर प्ले के ओवर में अगर रन नहीं बनते तो फिर बहुत सारी मुश्किलें निर्माण होगी। जहां तक सवाल है धाकटाकांदा 11 प्रिंस 11 धाकटाकांदा टीम के बल्लेबाजों का 9 विकेट अभी भी सुरक्षित है खेमे में। बैटिंग लाइनअप काफी तगड़ी है उनके पास। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करने का प्रयास जरूर किया था लेकिन चलिए गेंदबाज तैयार। आखिरी गेंद पावर प्ले की इनसाइड आउट मारने का प्रयास किया है। शॉट कवर को बीट करने का प्रयास लेकिन दूसरे अटेम्प्ट में यह कैच पकड़ने का प्रयास उल्टा घूमकर कैच पकड़ना थोड़ा सा कठिन होता है लेकिन चलिए मिला है जीवनदान। ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 8। जीतने के लिए अब चाहिए 24 गेंदें और 24 गेंदों में 50 रनों की आवश्यकता। यो कोपरुलीवाला अरे पोंद्रे आला यो कोपरुलीवाला तो कशाचा दम नाही रे तो कशाचा दम नाही रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे। बिल्कुल रोशन शेठ पाटिल भाजपा उद्योग आघाड़ी पनवेल ग्रामीण संयोजक जिनका यह संगीत आपने सुना 12 किंग अर्नव ट्रांसपोर्ट के ओनर। आज 2 टीमें लगभग सुपर 12 में क्वालिफाई होगी और आज भी लगभग 1500 के करीब ये मैच का लोग आनंद ले रहे। उन सभी दर्शकों का स्वागत करेंगे। रोशन शेठ पाटिल, रोहित शेठ पाटिल, राकेश शेठ पाटिल, धनंजय शेठ पाटिल, धनंजय शेठ नरेश पाटिल, संतोष शेठ पाटिल और आई गावदेवी क्रिकेट क्लब कोपरुली, इनके ओर से सभी का स्वागत करेंगे। तिरंगा 11 धुंधरी टीम के सभी खिलाड़ियों से गुजारिश करेंगे कि मेन स्टेज या फिर एंट्री के सामने आकर रुकिए। तिरंगा 11 धुंधरी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण बरोबर एंट्री समोर येऊन थांबायचं आहे। कॅप्टन अमर यांची तुम्हाला विनंती आहे की आपण एंट्री समोर थांबायचं आहे। ऋषि आपका स्वागत है। अंकुश शेठ पाटिल इनके सुपुत्र। 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जहां तक सवाल है बल्लेबाजी का थोड़ी सी धीमी शुरुआत मिली है। यह फायदा उठाया गेंदबाज खास करके पहले पावर पे के गेंदबाज अतुल काटे के ओर से। प्रमोद पावशे एमआईडीसी विभाग का लसित मलिंगा जिसे कहा जाता है। आई एम फुल एक्शन इस गेंदबाज की है और एज अ बॉलर के तौर पर हमेशा कई मर्तबा इन्होंने अपने टीम के लिए जबरदस्त योगदान और खास करके बल्लेबाजी में भी काफी बड़ा दमखम इस बल्लेबाज ने हमेशा दिखाया है। बॉलर फिर से एक बार तैयार। पहली गेंद के ऊपर आप हेलीकॉप्टर खोदने का प्रयास। लगन के खिलाड़ी गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बल्लेबाज आउट। एक और विकेट जाएगा मैदान से बाहर। दूसरा झटका। चौका हमें देखने को मिला, विकेट देखने को मिला। विकेट मैदान से बाहर। टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल रुका हुआ अभी तक सिर्फ 8 रन। तो नए बल्लेबाजी के लिए शुभम पाटिल आते हुए नंबर 4 के पोजीशन पर। बघा जो पाहुणा कोण आहे त्याचे जरा व्यवस्थित आपण ट्रीटमेंट द्या। जरा तुम्ही पण सांभाळून पाहुणे बुवा, कारण काल आमचा भालचंद्र असा पडलाय ना वरून, ते मला तुम्ही पण खबरदारी घ्या तुमची। त्यांचेच बंद आहेत का? चला बदली वाज एक चेंज भालचंद्रच्या बदलीवर तुम्ही आपण पाहू शकाल। बॉलर तैयार प्रमोद पावशे। ओ ये भी जड़ में डालने का प्रयास, सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक, फील्डर बॉल के नीचे, कोई चूक नहीं, बल्लेबाज आउट। एक और करारा झटका लसित मलिंगा प्रमोद पावसे ने दे दिया है टीम प्रिंस 11 धाकटाकांदा को। बार तीसरा विकेट पूरी तरीके से दबाव में है इस वक्त प्रिंस 11 धाकटाकांदा टीम। रन नहीं बन पा रहे। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ प्रतीक ने भी तीनों ही कैच पकड़े। प्रतीक सांगड़े ने
क्या बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन उनके ओर से यहाँ पर नजर आ रहा है। और जब अच्छी फील्डिंग यहाँ पर हमें देखने को मिलती है ना किसी खिलाड़ी की ओर से, तो निश्चित तौर पर गेंदबाजों का मनोबल भी काफी बढ़ता है। ऑन हैट्रिक, विकेट हैट्रिक के कगार पर है गेंदबाज प्रमोद पाउचे। थोड़ी सी यहाँ पर रन में रिदम में रुकावटें नजर आती हुई डेड बॉल करा अंपायर की ओर से। आज के दिन में पहले हैट्रिक एक बनी है, कल के दिन में एक हैट्रिक हमने देखी। टोटल हैट्रिक की चर्चा करेंगे, अब तक हैट्रिक बने 2 हैट्रिक बन चुके। तीसरे हैट्रिक के कगार पर आप बिल्कुल देख सकते हैं जहां पर गेंदबाज प्रमोद पाउचे। ओ हैट्रिक के कगार पर हैट्रिक कंप्लीट। व्हाट अ बॉलिंग, ट्रेमेंडस आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस बाय दी प्रमोद पाउचे। कमाल की विकेट हैट्रिक संपादन की। छोटा छोटा स्कोर है और इस स्कोर को बचाते हुए दूसरे पावर में प्रिंस 11 दागटाकांदा टीम की कमर तोड़ी है। चौथा झटका। भी आ चुके हैं और जैसे ये ओवर समाप्त होगा, यानी कि 2 गेंदों का 3 गेंदों का खेल बचा है, जहां पर 2 टीमों के बीच में टॉस किया जाएगा। तो चलिए, बिल्कुल यहां पर लगातार का तीसरा विकेट इस समय मैदान से बाहर लौट चुका है। दबाव दबाव अब बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज एडवोकेट सूरज मात्रे सर मैदान के अंदर आते हुए। प्रेशर जरूर है। अरे बाबा तू थोड़ा सा शांत रहे। बॉलर तैयार, बढ़िया बॉलिंग अब तक, 3 में 3 विकेट। सूरज खेलने के लिए तैयार। फुल टॉस बॉल, हल्के हाथों से गेंद को खेलाए लॉन्ग ऑन की तरफ। फील्डर वहां पर प्रतीक संगड़े मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचाए। फिलहाल बात करेंगे 9 रनों के ऊपर। लक्ष्य 58 रनों का है, अभी भी जीतने के लिए चाहिए 49, 49 रनों की आवश्यकता। दिल्ली बहुत दूर नजर आ रही है। दागटाकांदा 11 टीम के बल्लेबाजों के यहां पर चौके छक्कों की मोहर लगानी पड़ेगी। वो पैरों का निशाना साधना चाहते थे, लेग स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद। अंपायर का इशारा, इट्स अ वाइड बॉल कॉल। एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। 48 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। रन नहीं बन पा रहे, कठिन परिस्थिति निर्माण हो रही है। 1-1 रनों के लिए संघर्ष कर रही है इस मैदान के अंदर प्रिंस 11 दागटाकांदा टीम। बॉलर फिर से एक बार तैयार। चलिए, इस बार फील्डिंग एफर्ट लाजवाब था खिलाड़ी की ओर से, लेकिन तब तक 2 रन महज तेजी के साथ पूरे हुए और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 12 रन। अमर फड़के को देख सकते हैं दोस्तों, जहां पर बढ़िया विकेट कीपर के पीछे हमेशा फील्डिंग करते हुए हमें उन्हें देखते हैं। दूध पापेश्वर में किरण पाटिल के नेतृत्व में वो जॉब करते हैं, वो देते हैं जब पूरी तरीके से सामान, तब किरण पाटिल दवाइयां बनाते हैं। बढ़िया बॉलिंग अब तक मौका नहीं दे पा रहे बल्लेबाजी में। किसी एक बल्लेबाज को यहां पर चलना पड़ेगा। फुल टॉस बॉल, गैप ढूंढने का प्रयास किया है वाइड लॉन्ग ऑफ की तरफ। खिलाड़ी हो, पहले एक समय लग रहा थोड़े से स्लिप हुए थे, लेकिन उसके बाद आपने आपको कितना बेहतरीन कंट्रोल किया और अपने टीम के लिए जरूर 2 रन बचाए। लेकिन क्या खूबसूरत ओवर, टर्निंग पॉइंट ओवर हमें देखने को मिला। रन आई इस ओवर में केवल और केवल 6, 3 विकेट लिए, विकेट हैट्रिक संपादन की, यानी कि 2 ओवर का खेल समाप्त। रन बने 14, 18 गेंदों में चाहिए 44 की आवश्यकता। डीजे
18 गेंदों में 44 रनों की आवश्यकता है। चलिए देखेंगे यहाँ पर जबरदस्त मैच, दोनों टीमों के बीच में गेंदबाजी में परिवर्तन। दूर वाले छोर से गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आप देख सकते हैं अतुल काटे, तर जयेश शाह साहेब आणि आमचे कुलकर्णी साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। पहली गेंद के ऊपर मेरे ख्याल से सिंगल रन बनाए, सिंगल की मदद से टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15, जीतने के लिए 17 गेंदे और 17 गेंदों में चाहिए 43 रनों की आवश्यकता है। चले बोलो तैयार, टैप करने का प्रयास, ऑन साइड में गेंद को ढकेला जरूर है, फील्डर है मिड विकेट की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, अच्छी फील्डिंग कप्तान राहुल के ओर से हमें नजर आती हुई। तो चलिए बिल्कुल वहां पर सिंगल मिलेगा और सिंगल की मदद से टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 42 रनों की आवश्यकता है इस मैदान के अंदर अभी भी जीतने के लिए। प्रिंस 11 धाकटाकांदा टीम के लिए बहुत सारे रन चाहिए और इस समय यहां पर उन्हें दबाव जरूर है, वो दबाव से हटकर बल्लेबाजी करनी पड़ेगी। फिर से एक बार तैयार, फुल टॉस बॉल डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ खेला जरूर है, फील्डर वहां पर ओमकार गेंद को उठाए, फील्ड करे, 3 गेंदों के ऊपर पिछली 3 सिंगल यहां पर नजर आती हुई और 3 सिंगल्स की मदद से अब तक यहां पर रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 16-17। जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो रनों की आवश्यकता है फिलहाल 41 रन चाहिए, बची भी 15 गेंदे और 41 रनों की आवश्यकता। लक्ष्य काफी कठिन नजर आता हुआ, एक बल्लेबाज को यहां पर चलना पड़ेगा। तो बॉलिंग मार पर चलते हुए फिर से एक बार अतुल काटे, इंप्रेसिव किया इस गेंदबाज ने, शॉट पिच लाइन की बॉल हवा में गेंद जरूर है लेकिन कोई फील्डर मौजूद नहीं है। जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक वहां पर आसानी के साथ 2 रन पूरे किए, इक्का दुक्का से काम बनेगा नहीं, बड़े चौके छक्कों की तलाश यहां पर लगानी पड़ेगी बल्लेबाजों को। तब तक 2 रन पूरे और 2 रनों की मदद से टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 19। 14 गेंदे और 39 रनों की आवश्यकता है। जब तक मैदान के अंदर एडवोकेट सूरज मात्रे है तब तक यहां पर आशाएं बनी रहेगी, साथ ही साथ बल्लेबाज आप देख सकते हैं साहिल पाटिल है, तब तक आशा बनी रहेगी। वन डाउन की भूमिका पर बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, सन्मान्य अतिथी या स्पर्धेसाठी ज्यांनी वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने उपस्थिती दाखवली ते सन्माननीय प्रेम रविशेठ नाईक यांचं या ठिकाणी शुभागमन। या व्यासपीठावरती एक उत्तम लेदर क्रिकेटपटू कसा असावा याचं चित्तचक्त उदाहरण म्हणजेच आपण पाहू शकाल प्रेम रविशेठ नाईक, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय रविशेठ नाईक साहेब यांचे सुपुत्र, आमचे ऑर्गनायझर, या स्पर्धेचे ऑर्गनायझर रोहित शेठ 12 किंग यांचे मेवणे परिवार, या ठिकाणी प्रेम रविशेठ नाईक यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या सर्व साथी मित्र परिवारांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत। फलंदाज बाद भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे डीजे इस वक्त मैदान के अंदर अब नए बल्लेबाज आते हुए, जहां पर सुनील नाइक, सुदाम नाइक के ये बंधु खेलने के लिए तैयार। तेज तर्रार गेंद जरूर डाली थी, शक की बुनियाद से अंपायर की तरफ देखा था हमारे रविशेठ पाटिल साहब भी मैच का मनमुराद आनंद लेते हुए। सिद्धार्थ इंटरप्राइजेस के सर्वा और मंगलमूर्ति वाजे टीम को भी उनके ओर से हमेशा दमदार योगदान दिया जाता है। रविशेठ आपका स्वागत करेंगे। हमारे जासी गांव के उद्योजक है, बामण डोंगरी टीम को भी हमेशा पुरस्कृत करते रहते हैं, आपका स्वागत है। मंचावरती आपण पाहू शकाल प्रेम रविशेठ नाईक यांना आपण खऱ्या अर्थानं पाहताय, एक उत्तम लेदर क्रिकेटपटू आणि भविष्यामध्ये रणजी खेळत असताना, महाराष्ट्र स्टेट लेवल खेळत असताना आपण सातत्याने दमदार कामगिरी करावी आणि IPL सारख्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, ISPL सारख्या तर आता आपण टेनिस बॉल नाही तर लेदरमध्ये जास्त फोकस करा आणि नक्कीच आपण एक भारतीय क्रिकेटपटू म्हणून आपण उदयास यावं हीच आपल्याला शुभेच्छा असतील। आणि स्क्रीनवरती आपण पाहतो
प्रेम रवी शेठ नाईक यांचे हे व्यक्तिमत्व आपण या स्पर्धेमध्ये. तर धावा झाल्या धावफलकावरती 19 आणि विजयासाठी गरज असेल 12 बॉल आणि 39 धाव्यांची गरज. DJ. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत थँक्यू DJ. तर या ठिकाणी आपण रवी शेठ नाईक साहेब यांना पाहताय, ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल इथे देण्यात आले. त्यांचंही सहर्ष स्वागत. कामगार नेते, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व. तर प्रेम रवी शेठ नाईक यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. टेल्स इज द कॉल. तिरंगा धुंदरे कॅप्टन, बट इट इज अ टेल्स. टॉस जिंकला आम्हाला निर्णय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जशी ही मॅच संपेल तन्मय आपले सर्व खेळाडू घेऊन खेळाडू कक्षामध्ये जा. ही मॅच संपल्यानंतर तर करण जोशी इनके ओर से सूरज मात्रे के लिए लगातार 2 छक्कों के लिए 1000 का इनाम है. पहली गेंद आगे आकर खेलने का प्रयास जरूर किया है. एक्स्ट्रा कवर की तरफ पिलर मौजूद है वहां पर. छीदे की चाल यहां पर दौड़ लगाई, तब तक 1 रन पूरा और इसे 1 रनों की मदद से हालांकि स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 20 रन 11 गेंदे 38 की आवश्यकता है. यहां से बड़े शॉट नहीं निकल पाओगे तो फिर कठिन परिस्थिति निर्माण होगी. रन बनाने पड़ेंगे, रन बनाने वाले चाहिए, तभी तो जाकर ये इतना बड़ा टारगेट टोटल 58 रनों का, उस 58 रनों का लक्ष्य का पीछा यहां पर हो सकता है. और एक बल्लेबाज को यहां पर चलना पड़ेगा, ना सिंगल ना डबल, आप चौके छक्कों में तब्दील करना पड़ेगा हर एक गेंद को. शॉट पिच लाइन के बाल हवा में गेंद जरूर है. लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे, दूसरे अटेम्प्ट में ओमकार ने यह कैच को पकड़ा और इसी के साथ छठा विकेट प्रिंस 11 दागटाकांदा टीम का मैदान से बाहर. तो जरा बेहतरीन डान्स करते हुए कभी कभी होता है चीयर्स गा हौशे नवशे गौशे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापैकी हौशे प्रेक्षक प्रेम रवी शेठ यांना आपण खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती पाहताय. आमचे रोहित यांचे मेहुणे परिवार आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि प्रेमबाई तुमच्या मध्ये बसला तो मला वाटतं वैभव सूर्यवंशी सारखा दिसतो. अगदी मासूम चेहरा बघा त्याचा. ताबडतोड फलंदाज आणि काय फलंदाजी केली मित्रांनो वैभव सूर्यवंशीचा. IPL डेब्यू राजस्थान रॉयलमध्ये त्याने केला आणि दमदार फलंदाजीची सुरुवात त्याने केली. तो जीतने के लिए आप यहां पर बची हुई गेंदे 10 और 38 रनों की आवश्यकता है. 10 में 6 छक्के यहां पर मारने पड़ेंगे टीम प्रिंस 11 दागटाकांदा को, तभी तो ये रन बनेंगे. वरना जो सपना लेकर आए थे इतनी बड़ी टूर्नामेंट में, वो सपना पूरी तरीके से चकनाचूर हो जाएगा. हाथ खोलने पड़ेंगे आप बल्लेबाजों को. हाथ खोला है जरूर, लेकिन बहुत ऊपर गई है गेंद. सीधा गेंदबाज अपने पालक रू में, कोई चूक नहीं. साहिल दरे के द्वारा यह कैच पकड़ा गया. बल्लेबाज आउट. मंच के ऊपर गुरुनाथ शेठ ठाकुर और हमारे पीयूष केबल नेटवर्क के ओनर संतोष भाई आपको बुला रहे. ज्ञानेश्वर उसटकर द डैनी, आइए आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से. क्या बढ़िया बॉलिंग करते हुए साहिल दरे, ये भी विकेट हैट्रिक के कगार पर है. इन्होंने भी लगातार 2 विकेट संपादन किए. क्या ये आज के रात्रि के तीसरे गेंदबाज बनेंगे जहां पर विकेट टेकिंग हैट्रिक, विकेट हैट्रिक. 6 गेंदे डॉट खेली बल्लेबाज. 6 बल्लेबाज शून्य पर आउट हो चुके. सुदाम नाइक 0, जितेंद्र गरत 0, फिर अजय नाइक, शुभम पाटिल 0, साथ ही साथ सुनील नाइक और सौरभ भगत ये भी 0 के ऊपर लौटे. थोड़ा सा दबाव. ये लीजिए हैट्रिक कंप्लीट. एक ही मैच में 2 हैट्रिक लेने वाले आज आप देखने को मिले 2 गेंदबाज, यानी कि एक प्रमोद पावशे तो एक तरफ आप साहिल दरे.
पूरा होगा 1 और 1 की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 21। जीतने के लिए चाहिए 37, 7 गेंदे 6 छक्के 1 सिंगल की जरूरत है। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलास की ओर से शरद पावशे साहेब यावं माजी सरपंच नितलस, रामदारे साहेब उपसरपंच नितलस, त्यांच्या समेत आमचे शैलेशभाई पावशे, सचिन भाया संघाचे पुरस्कर्ते भायाशेठ पाटील तोंडरे यावं आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। शॉट बड़ा खेला है, थोड़ा सा दबाव कम करने का प्रयास, लेकिन कैच बढ़िया। क्या फील्डिंग हो रही है, गेंदबाजी भी उतनी ताकतवर और बल्लेबाजी भी उतनी ताकतवर, और इसी के साथ माफ कीजिएगा बल्लेबाजी भी ताकतवर हमें देखने को मिली नितलस टीम की, संग्राम 11 नितलस टीम की, और इसी के साथ एक और विकेट, 9वां विकेट, आखिरी लाइफ लाइन यहां पर बची हुई है। के सामने बहुत ताकतवर बड़ा मैच होगा। तन्मय की सेना होगी आराध्या स्पोर्ट्स 11 पाटनोली, विपक्ष उनके खिलाफ खेलेगी तिरंगा 11 धुंधरे। हालांकि आदर्श सरपंच उपसरपंच ट्रॉफी आउटी मैदान कुंडेबहाल में फाइनल में कानपुर टीम को परास्त किया था आराध्या स्पोर्ट्स 11 पाटनोली टीम ने, और उतनी ही ताकतवर जिन्होंने वडौली साथ ही साथ धारावी टीम को भी सदमा दिया है तिरंगा 11 धुंधरे। ये दो दिग्गज टीमों के बीच में लड़ाई नजर आएगी। लास्ट विकेट बचा हुआ है, हल्के हाथों से गेंद को डीप पॉइंट की तरफ खेला जरूर, फील्डर है वह, लेकिन थोड़ा सा लॉन्ग चेंज था उनके लिए, लेकिन अंतिम क्षणों में फुटबॉल का इस्तेमाल किया, तब तक रनों को रोका। 2 रन तो जरूर बचाए अपने टीम के लिए, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे बल्लेबाज को। 2 की मदद से मैच पूरी तरीके से खुली हो चुकी है, क्योंकि 6 गेंदों में चाहिए थे लगभग 37। आप जीतने के लिए चाहिए 5 गेंदे 35। 6 गेंदों में 5 गेंदों में 5 छक्के भी मारेंगे तो भी जीतना थोड़ा सा कठिन है। लास्ट विकेट है जरूर, हवा में गेंद, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में, व्हाट अ कैच, पीछे मुड़कर ये कैच पकड़ा है, और इसी के साथ पहली टीम इस टूर्नामेंट में ऑल आउट हो चुकी है। प्रिंस 11 धाकटाखांदा टीम हार्ड लक एंड स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास, हार्दिक हार्दिक अभिनंदन। क्या बढ़िया क्रिकेट खेला है, और बड़ी टीम प्रिंस 11 धाकटाखांदा टीम को मास्टर परास्त किया।